पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तिथे लेडीज पार्लर खोडून युनिसेक्स पार्लर मी केलं होतं, काय म्हणणं आहे? पार्लर मध्ये पुरुषांना तूच पाठवलं होतंस? हो, ठामपणे सांगते, मीच पाठवलं होतं। बोला, काय करणार आहे? आम्ही कुणी काहीच करणार नाही। तू चूक केलीयस ना, मग तुलाच सुधारली पाहिजे ना। म्हणजे हिचा बॉडी मसाज तर झालाय, बॉडी टोनिंग राहिलंय ना, करूया का? हा चालेल, लगेच 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 चला लगेच चल, मस्त बॉडी टोनिंग करून देऊया। चल 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 चिंटू चिंटू, हा आया। मी तुला ज्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या त्या आणल्यास तू? हा ठीक आहे। अरे वा, हे काय आहे? तू केलेली चूक सुधारायचं साधन। शिल्पी, या बोर्डवर तुझ्यामुळे युनिसेक्स सलून असं लिहिलं गेलंय ना, मग आता हे तू मिटवायचं आणि त्याच्याऐवजी लेडीज पार्लर असं लिहायचं। काय? हा, आणखीन काय पाहिजे मॅडम? चिंटू, तू सगळ्यांसाठी मस्त चहा करून आण आणि या मॅडमसाठी कॉफी। काम करून दमतील ना त्या। हो, ओके मॅडम। मॅडम, आमच्या अश्विनी मॅडमचा बोर्ड आहे, मस्त रगवा, एकदम कडक। मी हे करणार नाही। ऐक ना, करावं लागेल। नाही केलंस ना तर या मोबाईल मधले तुझे व्हिडिओ आहेत ना, रील्स करायला आवडतात ना तुला, डायरेक्ट सोशल मीडियावर घे। या सगळ्याची किंमत वसूल करणार मी। शिल्पी, तुला काय करायचं ते कर, पण याच्या पुढे मी गुपचूप असं काही करणार नाही। जे काही करेन ते घरी सगळ्यांसमोर करेन आणि त्यावेळी मी ना तुझा विचार नाही करणार। शी, किती मूर्ख आहेस ग तू। हे पार्लर मी माझ्या कुटुंबासाठी सुरू केलं होतं ना, आणि तूही या कुटुंबाचाच एक भाग आहे हे तुझ्या लक्षातच नाही येते। तू स्वतःच्या हाताने स्वतःच नुकसान करतेस का आणि कशासाठी? हे तुझे फालतू तात्विक फंड आहेत ना, हे तुझ्या जवळच ठेव, मला सांगत बसू नकोस। बरोबर आहे, हे त्यालाच सांगावं ज्याला सांगून काहीतरी उपयोग होतो। आणि एक लक्षात ठेव, मी हे पार्लर ना 2 दिवसात बंद करण्यासाठी उघडलं नाहीये। माझ्या वाटेत येऊ नकोस। मी ना तुझी वाटच बंद करणार आहे। झेपणार नाही ग तुला। फक्त तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्यावर पहिल्यांदा संशय घेतला, त्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला, फक्त तुझ्यामुळे। माझा ना आता अंत पाहू नकोस। मला माझी नख बाहेर काढायला भाग पाडू नकोस। धमकी देतेय? मी धमकी नाही देत ग, धमकी तू देतीस। मी ना करून मोकळी होईल। मांजरीला आता असं वाटायला लागलंय की तिला वाघासारखी डरकाळी फोडता येते, पण असं काही नसतं। त्याचं काय ना शिल्पी, हा बिझनेस सुरू व्हावा म्हणून मी तुझ्या दादाचंही ऐकलं नाही, तर तू तर कुठच्या कुठे फेकली जाशील। यू विल पे फॉर दिस अश्विनी वाघमारे। बघूया ना कधी, कुठे, कोण, कसं, काय काय पे करता येते। अगं तुझी पर्स थांब जरा, आणते। हा,
सॉरी 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 सॉरी. अरे हे तर कम्प्लीट स्किन व्हाइटनिंग फेशियल झालं. ह्या सगळ्याचा पश्चाताप होईल तुला. काय नाही नवीन ऑफिस. किती ऑफिस घेतोयस? अरे बाबांची इथेच जवळ साईट चालू आहे, सो हे ऑफिस आम्हाला बरं पडतं. बाय द वे, हा, ताईचं सगळं काम झालंय. आणि तू कशाला काळजी करतोय? मी आहे ना. आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, डोंट वरी. मला माहिती आहे रे, पण कसं आहे, ताईचा बरेच दिवस कॉल नाही झाला. घरी आमचे मातोश्री आणि पिताश्री दोघेही काळजी करत बसले. टिपिकल पेरेंट्स. हो ना यार. विक्रम सर, विद्युत मी आलोच 1 मिनिटात. इतका वेळ वाचतोय म्हणजे महत्वाचा कॉल असेल. बघतोच. काय झालं? अरे काय नाही, बराच वेळ फोन वाजत होता. म्हटलं बघूया कोणाचा आहे. पाहिलास का? कसा बघणार? तू आलास ना, बघ कोणाचा आहे तो. बराच वेळ वाचतोय. नाही, काही नाही. नथिंग इम्पॉर्टंट. तरी वाचतोय. तू तुझं वकिली डोकं साईडला ठेवशील का? ओके. पण तुला सांगू, ताईचं हे काम झालं ना तर खूप मोठं टेन्शन दूर होईल. पण आय एम हॅपी की ताईने स्वतःहून एवढं सगळं उभं केलं. नाही तर तुला माहिती आहे, चूल मूल संसार वगैरे या सगळ्या गोष्टी. ट्रू. बाकी तुझं कसं चाललंय? मी थोडा बिझी आहे, नंतर बोलतो. अरे बोलून घे, कोणाचं अर्जंट असेल तर आपण निवांतपणे बोलू. अरे आय टोल्ड यू, नथिंग इम्पॉर्टंट. तू सांग तुझं काय चाललंय? मी फॅमिली. बायको आली का परत? आली असती तर तुला सांगितलं असतं ना. तुला माहिती आहे शिल्पीचा स्वभाव कसा आहे. ऑफकोर्स. आय मीन जे काय मी तुझ्याकडून ऐकलंय त्यावर. गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टी बदलल्या. मला आहे ना, तिचा स्वभावच कळत नाही. तिच्या मनात नक्की काय चाललंय ना ते समजतच नाही. म्हणजे कधी कधी आहे ना, विचार न करता काही गोष्टी करते. अरे साध्या साध्या गोष्टी तिला कळत नाहीत. म्हणजे परिणामांची चिंता नाही करायची, काही करायचं, स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं. एखादा माणूस इग्नोर किती करणार यार. आणि प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते. हल्ली तर हट्टी, हेकेखोर आणि इगोइस्टिक होत चालली. अरे इट्स ओके, डोंट वरी. कसं वागायचं ना तेच मला कळत नाही. शांतपणे समजून घेतलं तर समजेल ना. अरे तिची पण काहीतरी साईड असेल. आय थिंक यू शुड टॉक टू हर. हॅलो, मी एका वेळेस ना एका शिल्पीला हँडल करू शकतो. 2-2 शिल्पी माझ्याने हँडल नाही होणार. तो प्लीज तिच्यासारखं तरी बोलू नकोस. पण मग बाकी कसं काय ठरवलंय? इट्स बीन 2 years नाव. हे असं डिस्टन्स रिलेशनशिप किती वेळ वर्क होणार आहे? मला नाही वाटत की आम्ही जास्त दिवस एकत्र राहू शकतो. असं नको रे बोलू. मी ठरवलं. आय मीन इट. इज इट दॅट सिरियस?
तुझ्या या निर्णयावर तू लवकरात लवकर फर्म कसा होशील हे मी बघतो. शिल्पी फक्त माझी आहे, फक्त माझी. नाही ग, यातलं मी काही कुणाला सांगणार नाही. अगं आशू, शिल्पीने एवढा मोठा फ्रॉड केलाय आणि तू तिला का पाठीशी घालतेस अजून? अगं आपण त्यासाठी तिला धडा शिकवलाय ना. आशू, मला वाटलं होतं तू तिला ना नेहमीप्रमाणे गोड बोलून शांत करशील. म्हणजे शिल्पी असं का वागलीस तू? शिल्पी प्लीज असं वागू नकोस. तुला प्रोटीन शेक देऊ का? पण ना तू आज जे काही वागलीस ना, कमाल. खरंच सांगते, हे कमाल आहे. ए प्लीज प्लीज यापुढे ना तिच्याशी असंच वागायचंय, कळलं का? राजू, आता तुझ्या आशूलाही ना कळायला लागले, समजलं? कुठे बोलायचं, कुठे गप्प राहायचं हे लक्षात येतं माझ्या. म्हणून तर आज मी तुला फोन करून बोलावलं ना, आणि शिल्पीला सुद्धा. आता बसली असेल हाताला बर्फ लावत आणि बाम झोळत. आशू, पण मला काय वाटतं माहितीये का, तू हे काकांच्या कानावर घाल, म्हणजे ते ना शिल्पीची चांगलीच कान उघडणी करतील. नाही नको, बाबांना सांगितलं ना तर ते त्रास करून घेतील. मी आई बाबांना यातलं काहीच सांगणार नाहीये. उगाच सांगितलं तर त्यांच्या त्रासामध्ये आणखीनच भर पडेल. धन्यस तू, खरंच धन्यस. जे काय करायचंय ना ते तू कर. पण आता एक सांगते, शिल्पी मिशन आहे ना आता कम्प्लीट झालंय आणि चहा सुद्धा संपलाय, त्यामुळे मी आता घरी निघते. चल. मी सुद्धा निघते. ए नाही 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 नाही, आत्ता कुठे निघतेस तू? मैत्रिणीला इतक्या दिवसानं भेटलीयस आणि आमच्या पार्लर मध्ये तू पहिल्यांदाच आलीयस ना, मग बस ना ग, बोल आता मैत्रिणीशी. आणि पुन्हा भेट कधी होईल काही सांगता येत नाही ना ग तुमची. का सांगता नाही येणार? पगारे स्क्वेअरला आल्यानंतर मी पार्लर मध्ये येणारच. अगं मी तर म्हणते रोज एक वेळ ठरव आणि नक्की आहे आमच्या पार्लर मध्ये. असंही आशूला तुला भेटल्याशिवाय करमतच नाही ना. ओ रिअली आशू? चल येते मी. अरे एवढा मोठा कस काय डिफरंट झालाय आज? अरे वा, चालेल चालेल, पण त्या दिवशी सारखं दरवाजा लावून हाकवून नाही द्यायचं आपल्याला. हाव, तू चल बाहेर जा, निघ. अरे वा, खऱ्या मॅडम तर इकडे आहे. वा वा वा. आणि पण हे कोण आहे? मॅडम नंबर 2. ओके, आज आपण सगळं काही करून घ्यायला चालूय. आज आपण बाहेर जायला काय आलं नाही बघा. हाव. ओ मिस्टर, बाहेर बोर्ड नाही वाचला का? लेडीज पार्लर आहे हे. चला निघा पहिला इथनं, निघा. ओ नो नो नो. अरे हे कोण नवीन? मॅडम नंबर 3. वा, इज ऑल्सो हियर. मस्त झालंय, मस्त, एक नंबर काम आहे. हे बघा, एक काम करा, एक जण माझी कटिंग करा, एक जण मस्त पैकी माझी दाढी करा आणि एकदम माझी अशी चॅम्पी करा. मस्त टाक दिना दिन दिन टाका. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही बाहेर निघ म्हणून? लेडीज पार्लर आहे ना हे? ठीक आहे मॅडम, मला लेडीज समजावून कटिंग करा. काय लागतंय लेडीज व्हायला? हे काय घ्या, हे घ्या. अरे काय करतोय तू? अहो काय म्हणजे काय, आता लेडीज पार्लर मध्ये आल्यावर लेडीज सारखं राहावं लागेल ना मॅडम. हा, जैसा देश वैसा भेस, कापून टाका केस. आशू, मी पोलिसांना फोन करते. नाही नको प्राजू, पोलिसांना फोन नको करू. पोलिसाला कशाला फोन करत आहे? कोण आहे ते पोलीस? अगोदर मी आलाय, माझी कटिंग करा, नंतर त्यांची करा ना कटिंग, आहे का नाही? काय नॉनसेन्स आहे, कुठेही गाड्या लावतात. ज्याचं इकडे दुकान आहे त्यालाच पार्किंगला जागा नाही.
तुला तुझी कटिंग करून हवी? हा चल याची कटिंग करूया. मसाज पण करून देते, कटिंग पण करून देते. तुझी कटिंग करायची ना, चल आज तुझी कटिंगच करतोय. करे कटिंग माझी. कटिंगच करूया. घे तुझी कटिंग करतोय. काय करते? मारते कशाला? सोडा ना, सोडा 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 सोडा. पार्लर मध्ये घुसतोय. खेच त्याचे केस खेच. माझ्या पार्लर मध्ये यायचंय तुला? ये ये. माझ्या पार्लर मध्ये घुसतो. अरे बापरे, काहीतरी वाईट काम केलं या माणसांनी. हो ना, लेडीज पार्लर मध्ये घुसतोय हा. काय रे, खूप हौस आली का लेडीज पार्लर मध्ये घुसायची? घे आता. अरे मेल्या, बायकांच्या पार्लर मध्ये घुसतोस. फार मस्ती आली आहे तुला मेल्या. पाहताय ना सर, अहो या लेडीज ब्रुसली आहेत. मारतो पदम, मारतो पदम. तुम्ही बी या पार्लर मध्ये दाढी करायला आले काय? काय? नाही म्हणजे दाढी करायला आले असाल तर परत जा, नाही तर तुमचं बी हेच होईल. ये वेडायस करे ते बोर्ड बघ, काय लिहिलंय तिकडे? अश्विनी ब्युटी पार्लर. अरे येड्या, वरचा बोर्ड. श्रेयस रिटायर्ड. हे रिटायर्ड नाही, रिअल इस्टेट. तू पण श्रेयसला रिटायर कर आता. नाही साहेब, माफी माफी. श्रेयस रियालिटीचा श्रेयस मी आहे, कळलं? हा म्हणजे तुम्ही या पार्लरच्या चहाचं बिल तुम्हीच देणार काय? मार्ध पदम, मार्ध पदम. चल इकडून. सॉरी, तुम्ही पार्लर मध्ये आलात आणि पण फायटिंग करून मस्त रग जिरली. विचित्रच गोंधळ झाला जरा. तुम्ही आत या. ऐक ना अश्विनी, तू थांब इथे. हा, श्रेयस तुम्ही या ना, आत या. ए चला चला चला, हे पिक्चर संपला. चला चला. हो जाताना चायच्या टपरीवर आहे. हो चला पटकन. ए चल चल चल. अहो तुम्ही कधी आलात? म्हणजे हा जो होता ना तोच होता. बरं झालं तुम्ही आलात. काय बरं झालं मी आलो? मी काहीच केलं नाही, पण गुड. सगळी सिच्युएशन चांगली हँडल केलीस तू, स्वावलंबी झालीस. गुड. ऐका ना, म्हणजे प्राजक्ता मला म्हणाली की आपण पोलिसांना बोलू. मी तिला असं म्हणाले की पोलिसांना कशाला, म्हणजे पोलीस कधी येणार, त्यांना पकडणार कधी, त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधू. आणि अशा प्रसंगांना धीरानेच तोंड दिलं पाहिजे ना. नक्कीच देतेस तू. मी उगाच आलो, मयुरीची इच्छा होती म्हणून आलो. येतो. अच्छा, म्हणजे फक्त मयुरीची इच्छा होती म्हणून आलात तुम्ही? एक बिझनेस टिप देतो. आलेल्या कस्टमर्सना जास्त वेळ रखडून ठेवायचं नसतं. चल. ओ मॅडम,